सून आणि मेवण्याची बायको दोघी जणी एकत्र आल्या. त्यांनी एकत्र येऊन एक असं भयानक हत्याकांड रचलं ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू होतो. एक एक करून प्रत्येकाची तब्येत बिघडत जाते. हळूहळू श्वास थांबतात आणि अख्खं कुटुंब हादरून जातं. हे सगळं घडलं अवघ्या 20 दिवसांच्या आत. एकाच्या मृत्यूतून कुटुंब सावरत नाही, तोच दुसरा दगावतो. दुसरा दगावल्यानंतर तिसरा, चौथा, असं करत करत एका पाठोपाठ एक 5 जण 20 दिवसात देवाघरी जातात. एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा अचानक मृत्यू होणं ही गोष्ट तर हादरवणारीच होती, पण यामागचं गूढ काय याची चर्चा सुद्धा जास्त होती. एकाच कुटुंबातल्या 5 जणांच्या मृत्यूचं रहस्य काय असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यामागे कारणही तसंच होतं. कारण 5ही मृत्यू फक्त एका कुटुंबाशी जोडलेले नसतात, तर या मृत्यूंचा पॅटर्न सुद्धा सेम असतो. म्हणूनच मग पोलीस तपास सुरू होतो आणि त्यातून एका भयंकर हत्याकांडाचा खुलासा होतो. ही खळबळजनक घटना महाराष्ट्रात घडली आहे. नेमकी कुठे, कशी, हत्याकांडाचं कारण काय आणि त्याचा उलगडा कसा झाला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय साम टीव्ही. हे भयंकर हत्याकांड नेमकं काय होतं? तेलंगणातून विष आणायचं, हळूहळू ते कुटुंबातल्या लोकांच्या जेवणात कालवायचं, एक एक करून प्रत्येकाचा काटा काढायचा आणि कुणाला कळणारही नाही अशा आविर्भावात असलेल्या सुनेचा आणि मेवण्याच्या बायकोचा हा मर्डर प्लॅन उघडकीस कसा आला याचा घटनाक्रम सुद्धा तितकाच खतरनाक आहे. गडचिरोलीचा अहेरी तालुका. अहेरी तालुक्यातल्या महागावातील कुंभारे कुटुंब सर्वसामान्य कुटुंबापैकी एक असलेलं हे कुटुंब, पण या कुटुंबातील एकूण 5 जण अचानक आजारी पडले. आजार इतका टोकाला गेला की थेट मृत्यूने गाठलं. अवघ्या 20 दिवसात घरातील 5 जणांच्या मृत्यूने संपूर्ण अहेरी तालुक्यामध्ये खळबळ उडाली. संशयाचे ढग दाटले. नेमका मृत्यू कशामुळे झाला याची चर्चा गावातून सुरू झाली आणि ती अख्ख्या तालुक्यापर्यंत पोहोचली. एकामागून एक झालेल्या 5 मृत्यूंनी गावात खळबळ माजवली. हा सगळा जादूटोण्याचा तर प्रकार नाही ना, अशी ही भीती लोकांकडून व्यक्त केली जाऊ लागली. शंकर पिरू कुंभारे यांच्यासह त्यांच्याच कुटुंबातले आणखी 4 लोक दगावणं हा सगळ्यांसाठीच मोठा धक्का होता. पण हे मृत्यू नैसर्गिक नसून हत्या होत्या अशी खळबळजनक बाब समोर आली. या हत्येमागे कुंभारे कुटुंबातीलच सून आणि सुनेची नणंद होती असं पोलीस तपासातून समोर आलंय. पण मग या हत्येचा उलगडा नेमका कसा झाला? दिवस होता 20 सप्टेंबर. शंकर कुंभारे आणि त्यांची पत्नी विजया यांची तब्येत अचानक बिघडली. आधी त्यांना अहेरीला ॲडमिट करण्यात आलं, पण तब्येतीत काही सुधारणा होईना म्हणून शेवटी त्यांना चंद्रपूरला आणण्यात आलं. तरीही काहीच फरक पडत नव्हता. अखेर नागपूरला पुढील उपचारासाठी त्यांना आणलं गेलं. नागपूरच्या एका नामांकित रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं, पण अखेर ज्याची भीती होती तेच घडलं. 26 सप्टेंबरला शंकर कुंभारे यांनी अखेरचा श्वास घेतला. दुसरीकडे त्यांची बायकोही मृत्यूशी झुंजत होती, पण पुढच्या 24 तासात त्यांनीही प्राण सोडला. 26 सप्टेंबरला शंकर कुंभारेंचा मृत्यू झाला, तर 27 सप्टेंबरला त्यांची बायको विजयाचाही जीव गेला. या धक्क्यातून कुंभारे कुटुंब सावरलंही नव्हतं, तोच त्यांना आणखी एक धक्का बसला. शंकर आणि विजया यांची मुलगी कोमल दहागावकर, मुलगा रोशन कुंभारे आणि शंकर कुंभारे यांची मेहुणी आनंदा उर्फ वर्षा उराडे यांचीही तब्येत अचानक बिघडली. तिघांनाही वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तिघांचीही प्रकृती हळूहळू इतकी खालावली की टेन्शन आणखी वाढलं. 8 ऑक्टोबरला कोमल दहागावकरचा मृत्यू झाला. 14 ऑक्टोबरला आनंदा उर्फ वर्षा उराडे यांनी प्राण सोडला, तर 15 ऑक्टोबरला मुलगा रोशन कुंभारे याचीही मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. हे कळताच शंकर कुंभारे यांचा दिल्लीत नोकरीसाठी असलेल्या मुलाला मात्र धक्काच बसला. सागर कुंभारे हा शंकर यांचा मोठा मुलगा. तो नोकरीसाठी दिल्लीतच स्थायिक झाला होता, पण आई वडील गेल्याचं कळल्यानंतर तो चंद्रपुरात आला. पण आई वडिलांच्या मृत्यूनंतर सगळ्या विधी झाल्यावर तोही दिल्लीला परत गेला. दिल्लीत गेल्यावर त्याचीही तब्येत बिघडली. फक्त सागरचीच नाही, तर जेव्हा शंकर आणि विजया पहिल्यांदा आजारी पडले होते तेव्हा त्यांना अहेरीतून चंद्रपूरला ज्या कारने आणण्यात आलं होतं त्या कारचा चालक राकेश माडवी याचीही प्रकृती नंतर बिघडली होती. शंकर आणि विजया यांच्या कुटुंबातले वेगवेगळे लोक रुग्णालयामध्ये भरती होते. मदतीला कोणीच नव्हतं. तेव्हा शंकर यांच्या मेहुणीचा मुलगा मदतीसाठी चंद्रपूर आणि नागपूरमध्ये सोबत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचीही तब्येत बिघडली. एकीकडे 5 जणांचा मृत्यू, दुसरीकडे 3 जण रुग्णालयामध्ये भरती. नेमका हा सगळा अजब प्रकार काय, असं का होत आहे,
हा प्रश्न विचार करायला भाग पाडणारा होता. पण ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या बाबतीत एक गोष्ट कॉमन होती. इतकंच काय तर उपचार घेत असलेल्या लोकांमध्ये सुद्धा समसमान लक्षणं आढळून आली होती. आता ही लक्षणं नेमकी काय होती? तर हातापायाला मुंग्या येणं, कमरेखाली प्रचंड वेदना होणं, डोक्याला प्रचंड वेदना जाणवणं, ओठ काळे पडणं, जीभ जड होणं, या सगळ्या लक्षणांनी संशयाची जागा आता हळूहळू खात्रीत बदलू लागली होती. पण हा प्रकार जादूटोण्याचा आहे की विष देऊन या सगळ्यांना मारण्याचा कट रचला गेलाय, अशा दोन शक्यता यामुळे निर्माण केल्या जाऊ लागल्या होत्या. म्हणूनच मग पोलिसांनी कसून तपास करायला सुरुवात केली. प्रत्येक गोष्ट बारकाईने मॉनिटर करणं, बारीक बारीक हालचालींवरती लक्ष ठेवणं, काही लीड्स मिळतात का हे पाहणं, नातलगांशी बोलणं. पोलीस आपल्या कामाला लागले. याच तपासातून धक्कादायक खुलासा पोलिसांनी केलाय. कुंभारे कुटुंबाची सून या संपूर्ण हत्याकांडाची सूत्रधार होती असं समोर आलंय. पण असं पाऊल तिने का उचललं याचाही थांगपत्ता पोलिसांनी लावलाय. त्यातून जे कारण समोर आलं ते तर जास्त हादरवणार आहे. शंकर कुंभारेंच्या मुलासोबत संघमित्रा नावाच्या मुलीने लग्न केलं. या लग्नाला संघमित्राच्या आईवडिलांचा विरोध होता. मुलीनं आपल्या विरोधात जाऊन लग्न केलं म्हणून संघमित्राच्या आईवडिलांनीही तेव्हा टोकाचं पाऊल उचललं होतं. तिने आपल्या आईवडिलांना गमावलं होतं. यामुळे संघमित्रा पूर्णपणे हादरून गेली होती. पण तिची खरी परीक्षा तर याच्या पुढे होती. लग्नानंतर तिचा पती रोशन आणि त्याचे वडील शंकर कुंभारे हे संघमित्राला आणि त्याच्या माहेरच्या लोकांना सतत टोमणे मारायचे. फक्त संघमित्राच नाही तर तिला या हत्याकांडात मदत करणारी रोझा रामटेके हिलाही सतत डिवचलं जात होतं. सासऱ्यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीमध्ये कुंभारे कुटुंब आणि इतर बहिणी हिस्सा मागत होत्या. त्यावरून सतत खटकेही उडत होते. या सगळ्याचा हिशोब चुकता करण्यासाठी संघमित्रा आणि रोझा रामटेके या दोघी जणी एकत्र आल्या आणि त्यांनी एक खतरनाक प्लॅन आखला. आधीच ठरल्याप्रमाणे रोझा तेलंगणामध्ये गेली. तिथून ती विष घेऊन आली. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्या दोघींनी या 5ही जणांच्या खाण्यापिण्यात विष कालवलं. विषाचा परिणाम हळूहळू होऊ लागला. एकापाठोपाठ एक घरातले सगळेच जण आजारी पडले. हळूहळू एकेकाला मृत्यूने कवटाळलं. पण सगळं अगदी प्लॅनिंगप्रमाणे ठरल्यानुसार होत होतं. वरवर पाहता हा सगळा नियतीने केलेला खेळ वाटत होता, काळाने घातलेला घाला वाटत होता. पण तसं काहीच नसून ही तर अत्यंत थंड डोक्याने, अत्यंत विचारपूर्वक प्लॅनिंगने केलेला हा मर्डर होता हे आता समोर आलंय. 20 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत ते संशयास्पदरीत्याने मृत्यू झाला होता. आणि त्या अनुषंगाने जे नागपूरमध्ये 2 लोकांची डेथ झाली, विजया कुंभारे आणि शंकर कुंभारे यांचे नागपूरमध्ये एक नामचीन हॉस्पिटलमध्ये 26 आणि 27 सप्टेंबरला डेथ झाले होते. त्यांचे पेपर आम्हाला 11 ऑक्टोबरला पोलीस स्टेशनला भेटले होते एडीचे. त्या अनुषंगाने ते डाऊटफुल म्हणून त्यांचे तपास ऐरी पोलीस स्टेशन, PI कालबांदे, SDPO ऐरी श्री सुदर्शन राठोड, ॲडिशनल SP ऐरी श्री यतीश देशमुख आणि LCBची टीमने तपास सुरू केले. यामध्ये नंतर आम्हाला कळलं की 8 तारखेला एक व्यक्तीचे आणखी आणि 14 आणि 15 ऑक्टोबरला आणखी 2 लोकांची मृत्यू झालेला आहे. त्या अनुषंगाने बारकाईचे तपास केले तर त्यामध्ये असे निष्पन्न झाले की सर्वांमध्ये फूड पॉयझनिंगचे सिम्पटम्स होते. स्टमक एक, वॉमिटिंग, डायरिया आणि नंतर 2-3 दिवसानंतर बॉडी एक आणि नंतर कार्डिओ रेस्पिरेटरी फेलियरमध्ये डेथ झाले होते. सर्वांमध्ये डॉक्टरने ओपिनियन रिझर्व्ड म्हणून दिलं आहे. डॉक्टरला कळलं नाही की एक्झॅक्ट कॉज ऑफ डेथ काय आहे आणि त्या अनुषंगाने ते दुसरा आणि हिस्टोपॅथचे रिपोर्टसाठी सॅम्पल्स पाठवले आहेत. या प्रकरणामध्ये 4 आकस्मिक मृत्यू ऐरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता. नंतर बारकाईने या प्रकरणाचे तपास केले तर असे निष्पन्न झाले की त्या घरामध्ये 2 लोक असे होते, संघमित्रा कुंभारे म्हणून आणि रोझा रामटेके ते मामी आहे आणि संघमित्रा कुंभारे रोशन कुंभारेची बायको आहे. या लोकांना असे कोणतेही प्रकारचे सिम्पटम झाले नाही. त्यांना बारकाईने विचारपूस केले तर असे निष्पन्न होत आहे की त्यांनी एक पॉइझन सर्वांना, घराचे सर्व लोकांना त्यांनी एक पॉइझन, एक हेवी मेटल पॉइझन आहे, त्यांनी शक्यतो ते परराज्यात ऑर्डर केलेलं आहे आणि तिथून आणून ते 2 लोकांना नॉनव्हेजमध्ये, 2 लोकांना, 1 लोकांना दालमध्ये आणि 2 लोकांना पाणीमध्ये ते मिळून ते जे पॉइझन आहे हेवी मेटल ते कलरलेस, वॉटरलेस, सॉल्युबल पॉइझन आहे. त्यांचे कोणतेही बदबू येत नाही, ते कोणतेही त्यांचे कलर आहे नाही. तर त्या अनुषंगाने त्यांनी पॉइझन देऊन त्यांना जीवे ठार मारलेला आहे.
त्यांचे ऑनलाईन हिस्ट्री जेव्हा आम्ही चेक केले तर त्यामध्ये असे निष्पन्न झाले की मागचे 1.5 महिन्यापासून ते सर्च करत होते की कोणता पॉइझनमध्ये इझिली लोकांची डेथ होऊ शकतो. त्यांनी 1.5 महिन्यापूर्वी धतुरा ऑनलाईन ऑर्डर केले होते. धतुराचे जेव्हा त्यांनी टेस्ट केले ते धतुरा ग्रीनिश कलरचे होत होते मिक्स झाल्यानंतर, तर त्यांनी ते प्लॅन ड्रॉप केले आणि नंतर हे हेवी मेटल पॉइझन त्यांनी ऑर्डर करून ते मिक्स करून ते जीवे ठार मारलेलं आहे. या प्रकरणामध्ये 5 लोकांची डेथ झालेली आहे. विजया कुंभारे आणि शंकर कुंभारे जे सास ससूर आहेत, रोशन कुंभारे जे पती आहेत, मेन जो एक्यूज आहे संगमित्रा कुंभारे त्यांचे पती आहेत, कोमल दहागावकर जे मेन एक्यूजची ननद आहे आणि वर्षा उराडे जे मौसी आहे. 5 लोकांची डेथ झालेली आहे. 3 लोक यामध्ये सध्या ॲडमिट आहेत. ते ड्रायव्हर आहे ते सध्या नागपूरमध्ये ॲडमिट आहे. मोठा मुलगा जे त्यांना व्हिजिट करण्यासाठी खरेदीसाठी आले होते, परत जेव्हा ते दिल्ली गेले तर त्यांचे पण तब्येत बिघडते आणि सागर कुंभारे त्यांचे नाव आहे, ते सध्या दिल्लीमध्ये ॲडमिट आहे. आणि बंटी उंदीरवाडे म्हणून मौसीचे मुलगा आहे ते चंद्रपूरमध्ये ॲडमिट आहे. असे 3 लोक सध्या ॲडमिट आहे आणि ते स्टेबल आहे. परंतु हे 5 लोकांना असे 2 लोकांनी संगमित्रा कुंभारे आणि रोजाराम टेकेने मिळून जीवेठार केलेला आहे. आणि यामध्ये आणखी 2 ते 3 आरोपी वाढण्याची शक्यता आहे. ज्यांनी ते पॉइझन आणून दिलेलं आहे त्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस बारकाईने पुढे तपास करत आहे. काल या प्रकरणामध्ये आयडीमध्ये मर्डरचे गुन्हा दाखल केलेला आहे आणि हे 2 जे आरोपी आहेत संगमित्रा कुंभारे आणि रोजाराम टेके यांना अटक केलेलं आहे. सर याच्यामध्ये काय कुंभारे आणि रोशन कुंभारेचे लव्ह मॅरेज होतं. दोघे पोस्ट ऑफिसमध्ये काम करत होते. डिसेंबर 2022 मध्ये त्यांचे लग्न झालं होतं लव्ह मॅरेजमध्ये. त्यांना फेशियल पाल्सी, फेशियल पॅरालिसिस आणि फिट्सची बिमारी या एप्रिलमध्ये सुरू झाला आणि लव्ह मॅरेज आणि ते बिमारीचे त्रासचे कंटाळून त्यांचे वडील जे एक प्रोफेसर आहे अकोलामध्ये, त्यांनी गडफास लावून एप्रिल 2023 मध्ये आत्महत्या केलेला आहे. आणि त्यानंतर ते संगमित्रा कुंभारे यांना त्यांचे सासरवाडीकडून त्रास होता, पण सास ससूर त्यांना त्रास देत होते असे त्यांचे म्हणणं आहे. त्यांच्या पत्नीने त्यांना पण मारहाण केलेलं आहे 7व्या महिन्याच्या अॅनिव्हर्सरीमध्ये. तो त्यांचे कंटाळून त्यांना जीवेठार मारण्याचा डिसिजन घेतला. आणि जे रोजाराम टेके आहे जे मामी आहे रोशन कुंभारे, त्यांचे 4 एकरची शेती आहे अहिरीमध्ये आणि ते प्रॉपर्टी डिस्प्यूट मागच्या वर्षापासून सुरू होता आणि सर्व 4 बहीण आणि 1 भाऊ आहे त्या प्रॉपर्टीमध्ये आणि सर्व हे प्रॉपर्टीवर क्लेम करत होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी सर्वांना एलिमिनेट करण्याची ते कट रचला. फेशियल प्रॉब्लेम संगमित्रा कुंभारे सर तिचं नाही तरी काही त्याला प्रॉब्लेम होतो त्याच्यातून असं प्रॉब्लेम असे दिसून येत नाही आहे. ते सरकारी नोकरीमध्ये होता आणि असे काही दिसून येत नाही आहे. ते त्रासाने कंटाळून त्यांनी एक्स्ट्रीम स्टेप घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुढे तपास सुरू होतो. सर जे ड्रायव्हर ते सध्या आम्हाला याबाबत माहिती घेऊ. ओके त्यांना काही इश्यूज नव्हते. नाही, आता डिसेंबर 22 मध्ये त्यांची लग्न झालं होतं. लव्ह मॅरेज केले होते. ड्रायव्हर आणि तो दुसरा आहे शंकर कुंभारेला ऍडमिट करण्यासाठी अहिरीवरून चंद्रपूरला जात होते. तेव्हा ते मुख्य आरोपी संगमित्रा कुंभारे यांनी पाणीमध्ये सांगितले की त्यामध्ये जडीबुटी मिक्स केलेला पाणी आहे आणि त्यांना सुधार होणार आहे. ते पाणी ड्रायव्हरने पण पिले होते आणि त्या अनुषंगाने जास्त क्वांटिटीमध्ये पिले नव्हता म्हणून त्यांना जास्त पॉइझनिंग झालं नाही. आणि हे जे हेवी मेटल पॉइझन आहे त्यांचे मेन जे इफेक्ट आहेत 4-5 दिवसानंतर दिसतात. पहिले 2-3 दिवसमध्ये बॉडी पेन, डायरिया आणि वॉमिटिंग असतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.